कधी आला क्या बात है झुकूंगा नाही साला. बरं हे तुले बुद्ध विहारात तिकडे पाय फोटो काढतात ना आपला कॅमेरा म्हणले आदत आहे. नवरदेव नवरी असली तेव्हा पाहिलं नाही ऍक्शन. बरोबर बोलला अल्लू अर्जुन. घे घे रे. आता अजून 100 देतो. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग. तुले अल्लू अर्जुन कथा मालूम आहे. झुकूंगा नाही साला मालूम आहे. म्हणून माझ्या बहिणींनो या लेकराईले हे ऐकवा लागते समाज प्रबोधन. याले अल्लू अर्जुन नाही मालूम ना तथागत बुद्ध मालूम नाही. याले फक्त काय मालूम आहे पुष्पा. झुकूंगा नाही साला. एक दिवस बापाली अचेत म्हणतीने नाही म्हणणार. विचार आहे कोण्या कंपनीचं बियाणं आहे. तुझं नाव काय. अथर्व. तुझ्या पप्पाचं. अभिषेक. मम्मी. रश्मी. 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 आर युअर सरनेम. डोंगरे. डोंगरे. मी त्या डोंगरेच्या घरीच तर गेलो तर बाथरूमला. हे घे धन्यवाद. हे उत्तर दे ना तू. शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव सांग. ज्या दिवशी बाबू बाबासाहेब वाले शिवाजी महाराज समजतील आणि ज्या दिवशी शिवाजी महाराज वाले बाबासाहेब समजतील ना त्या दिवशी देशात फार मोठा बदल होईल. नाही तर धर्माधर्माचे भांडण लावून अचेत माणसं मारून टाकतील. बस 100 वापस. एखाद्या मुलीनं सांग शिवाजी महाराजच्या बापाचं नाव. मुलींवर उभी राह. मुलगी छोटी मुलगी. कॉफी नको करू देऊ. राय व उभी ये बेटा आणि बोला मॅडम. शहाजी राजे भोसले. धन्यवाद मला. तू मगा आलती का बेटा. डबल आलती काय. हो बाई डबल नको घेऊ तू इकडे. डबल नको. अरे राहू दे. हुशार लोकाईले बाबासाहेबाले किती डिग्र्या होत्या. बस आता डबल तुझ्या मम्मीले म्हणा सांगू नको. चालली काय आई तू. ड्युटीहून आले का. थांबा नाही इकडे इकडे 1 मिनिट. कशा गोष्टी करतो. कोण्या ड्युटीवर असता आई तुम्ही. माईक नाही या ना. दवाखान्यात कोणाला सुनीले नेलं होतं काय. ड्युटीवर आहे का. म्हणजे दवाखान्यात सेवा करता पेशंट. साडी दे रे. मग तुला काय वाटलं. तुला काय रिकामचोट महाराज आहो काय. दुसऱ्या इथं तापणारा महाराज नाही मी. माझ्या लक्षात आलं वाटल्यानं कमी होत वाढतच राहते. काही कमी होत नाही. पण वाढलं पाहिजे हे मी उम्मीद काऊन करत. तुमचा संसार काऊन सुखाचा आहे. तुला पोरग चांगला आहे. तुझी सून चांगली आहे. पोरीच्या 2. ऐक ना तुझ्या भावाची पोरग तुला पोरग नाही का. किती तू लायण्या विचारायची आहे. हे बा त्या बाईच्या देराचं पोरग आलं म्हणे माझा देराचा मुलगा माझा आहे. हे तुमच्या बाईमध्ये हे अंतर आहे. म्हणून ते एका घराचे 2 तुकडे करत अर्जंट नवऱ्याचे कान बसतात की अच्छा शिला दिया तूने मेरे प्यार. हे बुद्धविहार समिती करून आहे. हे इलेक्शनसाठी साड्या वाटणं नाही. यायचा मेंबर कोणी उमेदवार नाही. हे साडी इलेक्शनची हलकट नाही. हे माया बापाच्या पैशाची आहे. मला जे पैसे देतात मा मायले लुगडं ना भेटे म्हणून मी बदला काढून राहील. समजलं. माझ्या गावातलं ते मामायचं साडी फाटकी पाहून हिरोईन म्हणत माझ्या गावातले लोक. आता माझे दिवस बदलले. 1 दिवसच 30,000. मग आता एवढे जमा काय करू. तुया जास्त कमावलं नाही म्हणून तुझ्या पोरी शिकून राहिलं सुखात आहे. तू पाय ज्याच्या घरात हरामाचा पैसा येते नागपुरात त्याच्या पोरी किती लफडेबाज आहेत आणि त्याचे पोट्टे किती लफडेबाज आहेत. त्याला एक बायको नाही 2-4 आहेत आणि अवघं गमवून भिकार चोट झाली.
तू आपली सेवाही करता आई तुम्ही दवाखान्यात ते का रंगले गांजले तुमचं आडनाव काय? मेश्राम. उषा मेश्राम. विश्राम. हो मेश्राम. हो ना मला वाटलं विश्राम का. मेश्राम. मग तुमच्या मालकाचं नाव काय? प्रदीप. असं प्रदीप मेश्राम. बरं आहे. मुलगा नाही नाही. काही असं वाटत नाही दुःख की मुलगा पाहिजे होता. नाही. नाव चालवलं असतं बारमध्ये फुटाला तलावावर गंगा जमुनावर कुठं ना कुठं नाव चालवलं पण दुःख नाही वाटत काय? हा नाही नाही दुकान जे आहे ते आहे. तिसरं काही ऑपरेशन वगैरे झालं काय? म्हणजे हिंमत न त्या दोनच पोरीवर एंड केला नाही तर काही काही बायकाईले 5-5, 6-6 भसाभस पैदा करत राहतात कारण माणसाईले काही तकलीफ नाही. हा तर रेडीच आहे. आता जा घरी ड्युटीवरून आल्यात तुम्ही जा. काय त्या बाईनं काम धंदा सोडला देवायची बाकी आहे. हे वय भीमाचे लेकर चिकटच नाही दुनिया जाय बाहेर में तिनं ड्युटीवरून 8 घंटे ड्युटी करून तरी इथं बसली पण घरी पोरगी वाट पाहत असं माई कुठं केली पोरीपेक्षा ते मला शाहरुख खानच वाट पाहत असं ना. तेव्हा त्या बाया तिचे कान भरते साडी हलकी आहे की भारी आहे ते म्हातारी आजी देते आग लावून आता पायावर किती हलकी घेतली बायाने कधी 2 ट्रक साड्या असू द्या तरी तुमचे फोटो बनत नाही. किती ड्रेस असू द्या मला असं नाहीच तरी येईन मला एकही साडी नाही घेतली. बस झालं ना आता जाय ना माव तू व डोंगरे बाई एका कानाजवळ देऊन राहिली. व मेसरा मावशी जाय घरी लवकर तू मरती गेले साडी दाखवून राह. हम तो चले पर बनवा कारण या जगामध्ये कष्ट